हिंदू बुद्ध संघटना दूर नाही. खिलाफत चळवळीच्या वेळी हिजरातचा कडू अनुभव आला असताना तुम्ही कदाचित असे मानित असाल की तुम्ही हिंदुस्थानातील मुसलमान लोकांच्या सहाय्याला बाहेरच्या स्वतंत्र मुसलमान राष्ट्रातील मुसलमान धावत येतील. पण ज्या राष्ट्राला स्वतंत्र आणि सैनिकीदृष्ट्या सामर्थ्यसंपन्न राष्ट्र म्हणता येईल असे एकतरी मुसलमान राष्ट्र उभ्या जगतात दाखवता येईल का? आणि घटकाभर वादविवादासाठी अशी मुस्लिम राष्ट्राची फळी या हिंदुत्वावर घाला घालण्यासाठी उभी करता आली असे मानले तरी याच फळीचा प्रतिकार करण्यासाठी हिंदूंची आणि बुद्धाची एकजूट निर्माण होण्याचाही बराचसा संभव आहे. तशी एखादी संधी घडवून आणता येईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. मुसलमानांना जर भर दिवसा इस्लाम राष्ट्रसंघाच्या फळीची स्वप्ने पाहता येत असतील, तर उलट जम्मूपासून ते जपानपर्यंत त्यांच्या विरुद्ध हिंदू बुद्ध एकजुटीची स्वप्नही आपणाला पाहता येणार नाहीत काय? मुसलमान जर आपली स्वप्ने सत्यसृष्टीत आणण्याची अशी अपेक्षा करीत असतील, तर हिंदू बुद्ध युती घडवून आणण्याचा विचार करण्यास आम्हास तरी प्रत्यवाय काय? पहिली योजना जर अस्तित्वात येणार असेल, तर दुसरी घटना घडून येणेही अशक्य नाही आणि दुसरी संघटना ही पहिल्या संघटनेला चिरडून टाकण्यास समर्थ होईल. अशा प्रकारे स्वप्नसृष्टीत वावरण्याचे सोडून देऊन मुसलमान जर वस्तुस्थितीचा विचार करतील, तर पाकिस्तान योजनेनुसार हिंदुस्थानमध्येही वेगवेगळी लहान मुसलमान राष्ट्रे प्रस्थापित करणे हे अहिताचे आहे, हे त्यांच्याही लक्षात येईल. मुसलमानांच्या विश्वासघाताची प्रतीके म्हणून राहणाऱ्या या लहान राष्ट्राच्या भोवती असणाऱ्या प्रबल हिंदू राष्ट्राचे सामर्थ्य एकाच दिशेने संघटित होत राहून त्यांच्या या दडपणामुळे या राष्ट्रांना किती काळ आणि कशा प्रकारे तग धरता येईल. घटकाभर तुमचे पाकिस्तान आले तरी त्याचे चित्र कसे राहील पहा. तिकडे पंजाबात शिखांचे कृपाण सदैव तुमच्या छातीवर रोखलेले राहील. बंगालमध्ये चोहो बाजूंनी आसामपासून बिहारपर्यंत कोट्यावधी हिंदूंकडून तुम्ही घेरले जाल. भोपाळच्या भोवती प्रबळ हिंदू संस्थानिकांचे कडे राहील आणि दक्षिणेत सदैव लढवय्ये मराठे, आंध्र आणि तमिळ हे निजामावर झेप घालण्याचा क्षण येण्याची वाटच पाहत राहतील. अशा स्थितीतील अवस्था हिंदूंपेक्षा मुसलमानांच्या संरक्षणाच्या दृष्टीनेच अधिक तापदायक ठरणार नाहीत काय? नकळतपणे बॅरिस्टर जिना यांनी आपल्या मद्रासच्या अध्यक्षीय भाषणातच हे चित्र रेखाटलेले दिसते. पाकिस्तानची ही घटक राष्ट्रे जणू काय लवकरच अस्तित्वात येणार आहेत असे भासवून आपल्या श्रोत्यांना चढवण्यासाठी बॅरिस्टर जिनांनी जर्मनांनी निर्माण केलेल्या क्रोट राष्ट्राचा दाखला दिला. एवढेच नव्हे, तर पुढे जिनांनी ब्रिटिशांनाही इशारा दिला की ते जर पाकिस्तान राष्ट्राची प्रस्थापना करणार नाहीत, तर दुसरे कोणीतरी येऊन ते कार्य करतील. जिनांनी आपल्या पाकिस्तानला क्रोट राज्यांचा दाखला देऊन आपलीच बाजू लंगडी करून घेतली. आपल्या विशाल राष्ट्रीयत्वाला विसरून या सवत्या सुभ्याची स्वप्ने उराशी बाळगल्यानेच शेजारच्या प्रबळ राष्ट्रांच्या सामर्थ्याखाली त्यांना सदैव चिरडावे लागेल, हेच नेमके जिनाशहा विसरले. अशा प्रत्येक लहान जमातीने क्रोट लोकांच्या जमातीपासूनच हा धडा घ्यावयास हवा की जोपर्यंत ही लहान लहान राष्ट्रे आपल्या शेजारच्या प्रबळ राष्ट्रांशी तादम्य पावत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या दैवी सदैव वनवास आणि पारतंत्र्यच ठेवलेले आहे. जर्मनीची पाठ फिरताच दुसऱ्या प्रबळ साम्राज्याने जोपर्यंत धाड घातली नाही, तोपर्यंत आजचे हे जर्मनदत्त स्वातंत्र्य क्रोट लोकांना उपभोगता येईल. हिंदुस्थानात येणाऱ्या पाकिस्तानच्या योजनेच्या कपाळी क्रोट जमातीचेच भवितव्य येईल, ही गोष्ट बॅरिस्टर जिना यांनी नकळतच सांगून टाकलेली आहे. असल्या पाकिस्तानच्या पावसाळी छत्रीप्रमाणे असणारे जन्म हे काही हिंदू राष्ट्राला नवे नाहीत. गेली 10,000 वर्षांच्या हिंदू राष्ट्राने आपले संघटन आणि संवर्धन करताना अशा अनेक शकस्थानांना आणि हुणस्थानांना आपल्या बळकट मगरमिठीत कवटाळून नामशेष केलेले आहे. तुमचे अगदी जवळचे असे मोंगली साम्राज्य सुद्धा मराठ्यांनी हा हा म्हणता स्थानभ्रष्ट केले. काय घडते आहे हे लक्षात येण्यास पुरेशी उसंत सुद्धा त्या साम्राज्याला मराठ्यांनी दिली नाही. तुमची पाकिस्तान कल्पना यदाकदाचित प्रत्यक्षात आली तरी अल्पकालीन जीवनानंतर तिची सुद्धा वरीलप्रमाणेच गती झाल्या वाचून राहणार नाही. जिवंत इतिहास हीच गोष्ट उद्घोषित करीत आहे की अशी 56 पाकिस्तानी येतील आणि जातील, पण हिंदुस्थान हे अमर आहे आणि अमर राहील सुद्धा. म्हणून हिंदुस्थानातील मुसलमानांना आपली जाती टिकवून शांतता आणि सुबत्ता उपभोगण्याचा, अखंड हिंदू राष्ट्रात समाविष्ट होऊन नांदण्याचा हा एकच मार्ग आहे आणि त्याला सुद्धा पुढील शर्ती आहेत.
हिंदुस्थानचे स्वातंत्र्य त्यांना मान्य असले पाहिजे. भरतखंडाचे आणि हिंदू राष्ट्राचे अविभाज्यत्व त्यांनी मान्य केले पाहिजे. लोकसंख्येच्या प्रमाणातच प्रतिनिधित्व स्वीकारण्यास त्यांनी सिद्ध असले पाहिजे. सरकारी चाकऱ्या या केवळ गुणनिष्ठच राहाव्यात हे त्यांनी मान्य केले पाहिजे. पूजा स्वातंत्र्य, भाषा आणि लिपी स्वातंत्र्य हे सर्व नागरिकांना सारखेच उपभोगण्यास मिळावयाचे मूलभूत अधिकार आहेत. याला त्यांची मान्यता मिळाली पाहिजे. हिंदुस्थानची भावी घटना याच मूलभूत तत्वाचा आधार घेऊनच मगच रचली गेली पाहिजे. भावी भारतीय शासन संस्थेची ही मूलभूत तत्वे होत. ती सर्वांना सारखीच न्याय देणारीही आहेत. केवळ या आणि याच अटीवर मुसलमान येत असतील तर त्यांच्यासह, ते येत नसतील तरीही त्यांच्या वाचून, आणि ते आडवे येतील तर त्यांचा प्रतिकार करून हिंदुस्थानच्या एकसंध अशा स्वातंत्र्यासाठी झगडण्याचा निर्धार हिंदूंनी केला आहे. दंग्यांची मीमांसा 1. मुसलमानांनी त्यांच्या पूर्वनियोजित सूत्राप्रमाणे सिंध आणि पूर्व बंगालनंतर कर्णावती, मुंबई आदी नगरातही भयंकर दंगे चालू केले. या दंग्यांची मीमांसा करणारे एक पत्रक 6 मे 1941 रोजी सावरकरांनी काढले. त्याचा सारांश असा: हे दंगे इतक्या पद्धतशीरपणे होत आहेत की त्यामागे काही राजकीय हेतू असावा हे स्पष्ट दिसते. या दंग्यात करण्यात आलेल्या घोषणा त्यांचा हेतू स्पष्ट करीत आहेत. पूर्व बंगालमध्ये सहस्रावधी मुसलमान दंगेखोर टोळ्या-टोळ्यांनी खेडोखेडी धुमाकूळ घालीत पाकिस्तान प्रस्थापित झाल्याची घोषणा देत हिंदू बायका मुलांना सक्तीने पाठवित होते. प्रत्येक खेड्यात जाळपोळ, मंदिरे भ्रष्ट करणे, लूटमारणी, हिंदूंचे नावही उरू न देणे असा त्यांचा कार्यक्रम होता. दंग्यांची मीमांसा 2. मुसलमानांच्या दंग्यांसंबंधी पुन्हा काढलेल्या पत्रकात सावरकर म्हणतात, हे दंगे म्हणजे हिंसक गुंडांचे आणि मवाल्यांचे चाळे आहेत. ही काँग्रेस छाप विचारसरणी जितक्या लवकर हिंदू आपल्या डोक्यातून काढून टाकतील तितके त्यांच्या हिताचे आहे. ही केवळ गुंडेगिरी असती तर त्यांनी केवळ हिंदू धनिकांना न लुटता मुसलमान धनिकांनाही लुटले असते. देवळाप्रमाणे मशिदीही उद्ध्वस्त केल्या असत्या. पण असे काही सिंध, बंगाल किंवा कर्णावतीमध्ये घडले आहे का? मोपल्यांचे बंड झाल्यापासून तो आज या क्षणापर्यंत जेथे तेथे मुसलमानांचे असे दंगे झाले, त्यात एखाद्या तरी ठिकाणी असे घडले आहे का? त्या वेडेपणातही पद्धत आहे. प्रस्तुतच्या हिंदूविरोधी मुसलमानी आक्रमणाचा हा अर्थ जितक्या लवकर हिंदू लोक ओळखतील तितके चांगले. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना उत्तर. बिहारमधील काँग्रेसचे नेते बाबू राजेंद्र प्रसाद यांनी बिहारमधील हिंदू मुसलमानांच्या दंगलीबाबत हिंदूंना तळमळून उपदेश करणारे एक पत्रक काढले. त्याचे तर्कशुद्ध, सुस्पष्ट आणि बुद्धिवादी विवेचन करणारे एक पत्रक 22 मे 1941 रोजी सावरकरांनी काढले. त्याचा आशय असा: डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पाटण्याला नुकत्याच केलेल्या एका भाषणात आपल्या हिंदू दोषदर्शनाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे. बिहारमधील बिहार शरीफच्या आसमंतात घडलेल्या प्रकाराचा न्यायासनापुढे रीतसर निवाडा होण्याच्या आधीच तेथील हिंदू दुर्वर्तन केल्याविषयी त्यांची कानउघडणी करणाऱ्या राजेंद्रांना पाटण्याच्या त्या सभेत असे आव्हानपूर्वक विचारण्यात आले की डाक्का, सिंध, सीमाप्रांत इत्यादी ठिकाणी घडलेल्या प्रकारासंबंधी तुम्ही मुसलमानांचे हे कान का उपटले नाहीत? त्यावर बाबूजी सांगते झाले, दुसऱ्यावर दोष लादणे चांगले नव्हे. आपणच आपल्या लोकांना दोष देऊन त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करावयास हवा. मी हिंदू असल्यामुळे किंवा हिंदू म्हणून केवळ हिंदूंनाच कानपिचके देऊ शकतो. मुसलमानांना उपदेश करण्याचा अधिकार केवळ मुसलमान पुढाऱ्यांचाच आहे. खिलापतीच्या चळवळीपासून गांधींच्या गोतावळ्यातील म्होरक्यांनी आणि स्वतः गांधींनी चालवलेल्या या हिंदू हितघातकी ढोंगबाजीवरील फसवा पडदा फाडून या काँग्रेसवाल्यांचे खरे स्वरूप जनतेपुढे एकदा उघड केलेच पाहिजे. आणि हे त्यांचे अंतरंग दिसल्यावर या ढोंग्यांना हिंदूंचे प्रतिनिधित्व तर मिरवता येणार नाहीच, परंतु हिंदूंना उपदेश करण्याचा किंवा त्यांचे कान उपटण्याचा काहीही अधिकार त्यांना पोहोचत नाही हे समजून येईल. यासाठी ही ढोंगबाजी नष्ट केली पाहिजे. आपले लोक म्हणून मोठ्या आपुलकीचा आव आणून हे राजेंद्र बाबू ज्या हिंदूंची कानउघडणी करण्याचा प्रयत्न करतात त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही हिंदूंना स्वतःचे म्हणविता, मग तुम्ही काँग्रेसशी संबंध तोडला का? कारण काँग्रेसच्या तत्वाप्रमाणे एकटे हिंदू तुमचे होऊ शकत नाहीत. बरे, हिंदूंनी मुसलमान या दोघांनाही हिंदी या दृष्टीने तुम्ही आपले म्हणता का? तसे असेल तर त्या दोहोंनाही तुम्ही सारखेच उपदेश दिले पाहिजे.
बरे, तुम्ही स्वतः हिंदू म्हणून आपल्या हिंदूंना दोष देता का? तसे असेल तर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल त्यांना ते आपले नसताना दोष का देता? तसेच जर दुसऱ्यांना दोष देणे समर्थनीय नसेल, तर आपण आजवर ब्रिटिश लोकनी सरकार यांच्याविरुद्ध दर्शविलेला असंतोष निषेधार्ह नाही का? बरे, साऱ्यांनाच आपले लोक म्हणून जपानी, नाझी, फॅसिस्ट, ब्रिटिश यांच्या आक्रमक प्रवृत्तीचा निषेध करावयाचा असेल, तर त्या दृष्टीने मुसलमान आपल्याला अधिक जवळचे आहेत नव्हे का? मग परस्थ जपानी, नाझी यांच्या आक्रमणाविरुद्ध कोरडा हलकल्लोळ माजवणाऱ्यांनी हिंदुस्थानातील मुसलमानांच्या हिंदूवर होणाऱ्या आततायी, अमानुष हत्यारक अत्याचारांचा निषेध का करू नये? त्यासंबंधी त्यांचे कान का उपटू नयेत? त्याविरुद्ध त्यांनी का लढू नये? सोयीस्कर स्वार्थ साधू आपुलकी. आता या प्रश्नांची उत्तरे मनाशीच दिली तरी कळून येईल की काँग्रेसवाल्यांनी गांधी गटाने ही एक पद्धतशीर बुवाबाजी चालवली आहे. हे काँग्रेसवाले हिंदू अलीकडे एका चमत्कारिक वटवाघळी पेशीत वाढत आहेत. हिंदू मतदारांच्या दाराशी जाऊन मताची भीक मागताना हिंदूंच्या वतीने कोऱ्या हुंड्या म्हणजेच चेक देताना हे हिंदूंचे हिंदू असतात. इतर वेळी हिंदूंविरुद्ध ढोंगी समतेचा आव आणताना मात्र नेमकी जातीय निर्णयाला विरोध करण्याच्या प्रसंगी त्यांची तोंडे बंद होतात. मते आणि कान उपटायला, दोष लादायला, हिंदूंच्या अधिकाराचा विश्वासघाताने बळी द्यायला यांना हिंदू आपले वाटतात, हवे असतात. पण जेव्हा केव्हा हिंदूंचे विशेष हितसंबंध संरक्षवायाचे असतील, त्यांच्या जीवितवित्ताचे, घरादाराचे रक्षण करावयाचे असेल, मग ते मलबार, सिंध, कोहर, डाक्का कुठेही असोत, वर्तुळ परिषदेत असोत अथवा विधिमंडळात असोत, मग तो प्रश्न हिंदूंची भाषा, धर्म, संस्कृती यांपैकी कशाचाही असो, ही काँग्रेसी हिंदूंची जात आपल्या हिंदूंना झिडकारते. नि तीही कशी? संतापाने, जणू आम्ही राष्ट्रीयांचे राष्ट्रीय असा दिमाख मिरवीत. या राष्ट्रीय काँग्रेसवाल्यांना स्पष्टपणे, खडखडीतपणे उद्घोषून सांगा की ही वटवाघुळी वृत्ती, ही लुडबूड, हा दुटप्पीपणा, ढोंगीपणा बस करा. हिंदुत्वाची चाड असलेला, त्यांच्यासाठी वाटेल त्या परिस्थितीत वाटेल त्या आक्रमणाला तोंड देण्यास सज्ज असलेला तोच आमचा पुढारी, तेच आमचे प्रतिनिधी, त्यांनीच आम्हाला उपदेश करावा आणि हे हिंदुत्वाचे प्रतिनिधित्व महासभेने केव्हाच स्वीकारलेले आहे. हिंदू संघटन निधी उभारा. सावरकरांच्या पुण्याच्या वास्तव्यात श्री अण्णाराव ढमढेरे यांच्या वाड्यामध्ये हिंदुत्वनिष्ठ नेत्यांची एक सभा झाली. त्या सभेत हिंदू संघटक प्रचारासंबंधी चर्चा होऊन असे ठरले की 1 ऑगस्टपर्यंत म्हणजे टिळक पुण्यतिथीपर्यंत 2 लाख रुपयांचा हिंदू राष्ट्रीय निधी गोळा करावयाचा. या निधीसंबंधीच्या पत्रकातील काही भाग असा: हिंदू महासभा आणि लोकशाही स्वराज्य पक्ष या दोहोंचेही कार्य दिवसेंदिवस वाढत आहे, ही मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर बंधमुक्त झाल्यापासून हिंदू महासभेच्या कार्याला अधिक चैतन्य प्राप्त झाले. या निधीला हिंदू राष्ट्रीय निधी हे नाव देण्याचे कारण त्याचा व्यय कोणत्या कार्याकडे होईल हे लोकांच्या ध्यानात यावे. या निधीतून आमच्या पक्षाचे नित्य आणि नैमित्तिक असे उभयविध कार्य चालवयाचे आहे. मतप्रचाराचे आणि संघटनेचे कार्य अखंड चालवयाचे म्हणून ते नित्य आणि आपदग्रस्त सहाय्य, निवडणुका आदी कार्ये नैमित्तिक, पण ही दोन्ही कार्ये परस्परावलंबी आणि सारखीच महत्वाची आहेत. अशी ही कार्ये ह्या निधीच्या केवळ व्याजातून न चालता मूळ निधीतूनही चालवली जातील. या निधीचे विश्वस्त म्हणून सर्वश्री न. चिं. केळकर व विदा सावरकर, ल. ब. भोपटकर, गुलाबचंद हिराचंद, जमनादास मेहता, ग. का. गोडबोले यांची निवड होऊन त्यांना आणखी 3 विश्वस्त निवडून घेण्याचा अधिकार देण्यात आला. 59व्या वाढदिवसाचा संदेश. 28 मे हा सावरकरांचा वाढदिवस. 1941 सालच्या वाढदिवसानिमित्त सावरकरांनी दिलेला संदेश महत्वाचा आहे. तो असा: महाराष्ट्रातून अनेक हिंदू संघटन संस्थांनी आणि व्यक्तींनी आग्रहाची मागणी केली आहे की माझ्या 59व्या वाढदिवसानिमित्त मी काहीतरी संदेश धाडावा. त्या सगळ्यांना निरनिराळे संदेश धाडण्यापेक्षा सर्वांना मिळून एकच सार्वजनिक संदेश धाडावा, हेच वेळ आणि श्रम वाचवण्याच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर होईल असे समजून मी महाराष्ट्रीयांना या वाढदिवसापुरता हा प्रकट संदेश धाडित आहे की राजनीतीचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण करा.
आंतरराष्ट्रीय वा राष्ट्रीय अशी जी जी राजनीती हिंदू राष्ट्रहितास उपयुक्त असेल तीच काय ती आता अनुसरली पाहिजे. जे जे हिंदू हितास हानिकारक ते ते त्याज्य, पापमय उच्छेदिलेच पाहिजे. समतेच्या तत्वाप्रमाणे कोणाच्याही न्याय अधिकारावर आक्रमण करावयाचे नाही. परंतु आपल्या हिंदू राष्ट्राच्या तितक्याच न्याय्य असणाऱ्या अधिकारांवरही कोणास आक्रमण करू द्यावयाचे नाही. हेच हिंदू राजनीतीचे सूत्र असल्यामुळे हिंदू जातीचे जे हित ते राष्ट्रीय हिताच्याच नव्हे तर मानव जातीच्या हिताच्याही विरुद्ध जाणे शक्य नाही. या हिंदू राजनीतीच्या सूत्रानुरूप आजचे पाऊल जे पुढे टाकावयाचे ते हे की हिंदूंनी कोणत्याही निवडणुकीत जो हिंदुत्वनिष्ठ दर्शिकेवर उभा राहिलेला नाही अशा काँग्रेस प्रभृती पक्षाच्या इच्छुकाला आपले मत टाकावयाचे नाही. त्याचप्रमाणे ज्याला ज्याला प्रवेश मिळवता येईल त्या त्या महाराष्ट्रीय हिंदूने सैन्यात शिरावे. भूदल, नौदल, विमानदल यांमध्ये सहस्रावधी मराठ्यांनी शिरले पाहिजे. युद्ध सामुग्रीचे जे जे मोठे कारखाने निघत आहेत त्यातूनही घुसता येईल तितक्या महाराष्ट्रीय हिंदूंनी शिरले पाहिजे. आपल्या महाराष्ट्रीय हिंदूंची लोपलेली वीरवृत्ती पुन्हा फोफावण्यासाठीच सैन्यात मुख्यतः शिरावयाचे हे तर खरेच. पण आज अशी दुहेरी संधी आलीये की सैन्यात अशा प्रकारे शिरल्यामुळे सहस्रावधी लोकांची बेकारीपासूनही सुटका होईल. तरी ब्राह्मण, मराठा, भंडारी, वाणी, महार, कोळी इत्यादी सर्व जातींच्या हिंदूंनी शक्य तितक्या मोठ्या संख्येने सैन्यात प्रवेशावे. त्यातही महाराष्ट्रातील शिक्षित वर्गात मोडणाऱ्या हिंदू तरुणांना तर माझे विशेष आग्रहाचे सांगणे आहे की तुम्ही सगळ्यांच्या आधी सैन्यात शिरा. जितक्यांना प्रवेश मिळू शकेल तितके तरी शस्त्र उचला. इतर साधारण लोकांची तर सैन्यात भरती झालीच पाहिजे. पण जे शिक्षित तरुण आहेत ज्यांना हिंदू संघटना नि शस्त्रशक्तीच मुख्यतः का हवी याचे मर्म कळते त्या तत्वज्ञ तरुणांची सैन्यात भरती होईल तितकी हिंदू हितास अत्यंत उपकारक होणारी आहे. राष्ट्राच्या संसाराला साहित्य, कला, नाट्य, चित्रपट, पुस्तकी विद्या इत्यादी श्रेष्ठ कनिष्ठ अशा सर्व प्रकारच्या वस्तूंच्या भरताडाची आवश्यकता असतेच. मुख्य प्रश्न हा नाही की लेखणी श्रेष्ठ की तलवार श्रेष्ठ, तो तर निव्वळ काथ्याकूट आहे. माझा मुख्य प्रश्न हा आहे की आजच्या परिस्थितीत हिंदू राष्ट्राला कशाची अधिक उणीव आहे आणि पहिले अधिक निकडीचे कर्तव्य काय आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून मी हे अगदी स्पष्ट केलेले आहे की आज राष्ट्राला तारावयाचे तर शस्त्रशक्ती हवी. आज ती उणीव आहे म्हणूनच आजचे निकडीचे पहिले कर्तव्य म्हणजे आपल्या हिंदूंचे सैनिकीकरण. पण शिक्षित हिंदू तरुणाच्या स्वप्नात सुद्धा तो विचार येत नव्हता. शिक्षित तरुण जो तो बहुधा कारकुनी, पुस्तकी पदव्या, नाटके, चित्रपट, वाद, व्याख्याने, कला, कविता, कादंबऱ्या यांच्या ढिगाऱ्याखाली गाडला जाई. तो तरुणांचा दोष नव्हता. कपटी परकीयांनी शस्त्र उचलणे हा अपराध ठरविला. स्वकीयांनी शस्त्र उचलण्याची इच्छाच मुळी पापी ठरवली. फलतः शिक्षित तरुणांना साहित्य वाचून, बोरू वाचून दुसरा धंदाच उरला नाही, छंद उरलाच नाही, आदर्श उरला नाही. साहित्य श्रेष्ठ की कनिष्ठ या काथ्याकुटीचा प्रश्नच नाही. प्रश्न आहे हिंदू राष्ट्र जगवण्यासाठी तात्काळ काय केले पाहिजे, कर्तव्य कोणते. आई अंथरुणावर सर्पदंशाने विव्हळत पडली आहे. मांत्रिक, डॉक्टर, वैद्य कोणाला तरी धावत जाऊन आणून उपचार करावयाचा आहे. अशा वेळी जर तिचा मुलगा म्हणू लागला, थांबा, सर्पदंशाने आई व्याकुळ झाली असता ज्या दुःखाचा कडा मला आला आहे त्यावर प्रथम एक करुण काव्य मला लिहू द्या. काव्य शक्ती ही एक श्रेष्ठ शक्ती आहे, तर त्यास तुम्ही काय म्हणाल. हेच की चुलीत घालती तुझी कविता आणि तिच्या श्रेष्ठ कनिष्ठतेचा काथ्याकूट. पहिल्याने उठ नि औषध आण. त्याच अर्थी शिक्षित तरुणांना सांगणे आहे की आज हिंदू राष्ट्राला जगवायचे तगवायचे तर प्रथमतः हवी आहे शस्त्रशक्ती, सैनिकीकरण. आजवर ती संधी नव्हती, ती आज अपूर्व संधी आली आहे. अनपेक्षित असे राजकीय योगायोग जुळून येत आहेत. यास्तव आज प्रथमतः सैन्यात घुसा, बोरू मोडा आणि बंदुका उचला. महाराष्ट्रीय हिंदू तरुणांच्या रक्तातील वीरवृत्ती मेलेली नाही, लोपली आहे इतकेच. ही माझी निश्चिती आहे. नाहीतर निजाम निशस्त्र प्रतिकाराचे शिंग फुंकले जाताच 4000 हिंदू प्रतिकारक पुढे येतेच ना. आता तर रोखठोक सशस्त्र सैनिकीकरणाची संधी आलेली आहे.
आता 4 सोडून 40,000 हिंदू शिक्षित तरुण एकट्या महाराष्ट्रातून सैन्यात घुसतील, निदान घुसले पाहिजेत. माझा आजच्या पुरता हाच संदेश आहे की राजनीतीचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण करा. प्रत्यक्ष प्रतिकाराचा अर्थ. मदुरेच्या ठरावाचे स्पष्टीकरण करण्यासाठी सावरकरांनी 24ला प्रत्यक्ष प्रतिकाराचा खरा अर्थ सांगणारे एक पत्रक काढले. मूळ ठरावापेक्षा सुद्धा हे स्पष्टीकरणच अधिक समजण्यासारखे आहे. त्यात सावरकर सांगतात, हिंदू महासभेच्या अखिल भारतीय समितीच्या कार्यकारी मंडळाने प्रत्यक्ष प्रतिकारासंबंधी जो ठराव केला, त्यातून टीकाकार आपल्या मनात विशिष्ट हेतू धरून निरनिराळे अर्थ काढीत आहेत, म्हणून त्यातील धोरण सुस्पष्ट करणे आवश्यक झाले आहे. हे स्पष्टीकरण लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी हिंदू संघटनाचे कार्य वाढवावे हे युक्त होय. 1. कलकत्ता येथे संमत केलेल्या ठरावाने मदुरा येथील ठराव नष्ट झालेला नाही किंवा त्या ठरावाने पुढे टाकलेले पाऊल मागे घेतले अथवा त्यातील मुख्य हेतू बाजूस ठेवला गेला असे नाही. हिंदुस्थान सरकारच्या घटनेत जे पालट करावे अशी मागणी होती, तेवढ्यापुरतीच प्रत्यक्ष प्रतिकाराची चळवळ पुढे ढकलावी एवढेच त्या ठरावात आहे. अखिल भारतीय राजकारणाच्या प्रश्नावर अखिल भारतीय स्वरूपाचा प्रत्यक्ष प्रतिकार व्हावयाचा तो सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन पुढे ढकलला आहे. हिंदू हिताच्या संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक तर स्थानिक, जातीय किंवा अखिल भारतीय स्वरूपाचा प्रतिकार योग्य वाटेल तेव्हा आणि त्या ठिकाणी केला जावा असा आदेश या ठरावात आहे. हे लक्षात घेतले तर प्रत्यक्ष प्रतिकाराची चळवळ थांबविली असा अर्थ त्या ठरावातून निघू शकत नाही हे दिसेल. 2. वरील ठराव सर्वच्या सर्व वाचला म्हणजे ठरावाचा हेतू, अर्थ नि उद्दिष्ट वर दिल्याप्रमाणेच आहे हे पटेल. सध्याच्या परिस्थितीत हिंदूंच्या हितसंरक्षणाच्या दृष्टीने वरील ठराव अत्यंत उचित असाच होता हे समजण्यासाठी प्रथम प्रत्यक्ष प्रतिकार म्हणजे अखिल भारतीय समिती काय समजते याचा उलगडा पुढील प्रमाणे करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष प्रतिकाराची व्याख्या. मदुरा येथे संमत झालेल्या ठरावातील प्रत्यक्ष प्रतिकाराच्या अर्थाची व्याप्ती सशस्त्र बंडापासून ते निशस्त्र, निष्क्रिय असहकारापर्यंत आहे. सशस्त्र बंडाच्या प्रत्यक्ष प्रतिकाराची चर्चा या ठिकाणी करणे शक्य नाही. हे कारणे न देताच समजण्यासारखे आहे. कोणीही तसा अर्थ केलाही नसेल, म्हणून या स्पष्टीकरणात याचा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही. पुष्कळांनी आणि विशेषतः काँग्रेसवाल्यांनी प्रत्यक्ष प्रतिकाराचा अर्थ तर तुरुंग भरती असा केला आहे. स्वतःच्या हालकष्टांनी प्रतिपक्षीयांच्या अंतःकरणाला पाझर फोडणे, मग ती अंतःकरणे पत्थरांचीही असोत, हेच एक अत्युत्तम आणि परिणामकारक राजकीय शस्त्र आहे अशी ज्यांची विचित्र श्रद्धा आहे त्यांनी वरील अर्थ केला आहे. अनत्याचारी प्रतिकारशून्य असहकार या नावाने ओळखली जाणारी वरील श्रद्धा म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे असेच समजून हिंदू सभावाल्यांनी तिचा धिक्कारच केलेला आढळेल. हिंदू महासभावाल्यांची अशी निश्चिती आहे की अतिक्रमण आणि अत्याचार यांचा प्रतिकार शक्य त्या सर्व व्यवहार्य मार्गांनी करणे न्यायच नव्हे तर अत्यंत आवश्यक आहे. निरपवाद अहिंसेने अथवा निरपवाद प्रतिकारशून्यतेने उपकार बुद्धीनी स्वाभिमान या दोनही प्रवृत्तीचा नाश होतो असे हर्बर्ट स्पेनरने म्हटले आहे. मानवाचे हित जेवढ्या प्रमाणात होत असेल तेवढ्या प्रमाणात निरपवाद अहिंसा हा सद्गुण ठरेल, परंतु अत्याचारने अतिक्रमण यांच्या विरुद्धही आत्यंतिक अहिंसा आणि आत्यंतिक अप्रतिकार करावा असे म्हणणे हे अनैतिक आहे. तसे केले तर दुष्टांचेच साम्राज्य होईल आणि सुष्टांचा नाश होईल. साप, वाघ, लांडगे यांच्या संबंधी जर निरपवाद अहिंसेचे तत्व आचरणात आणले गेले तर मनुष्य जातच नष्ट होईल. हिंदू महासभेचा असल्या विक्षिप्त तत्वांवर विश्वास नव्हता, म्हणून या तत्वानुसार तुरुंग भरती असा प्रत्यक्ष प्रतिकाराचा अर्थ त्यांना मान्य नाही आणि तसा त्यांनी केलाही नव्हता. म्हणून प्रत्यक्ष प्रतिकाराचा अर्थ तुरुंग भरती एवढेच समजणाऱ्या काँग्रेसवाल्यांनी जेव्हा हिंदू सभावाले अपेक्षेप्रमाणे विचार न करता तुरुंग भरती करीत नाहीत असे पाहिले, तेव्हा मदुरेच्या ठरावात पुढे टाकलेले पाऊल हिंदू सभेने मागे घेतले अशी कोल्हेकुई त्यांनी सुरू केली. त्यात अनपेक्षित असे काहीच नाही. खोट्या आशा त्यांनी बाळगल्या म्हणून त्यांना चीड येत असली तर त्याचे दायित्व त्यांच्यावरच पडते. 3.
प्रत्यक्ष प्रतिकाराचा हिंदू सभेच्या दृष्टीने हा अर्थ आहे की आपल्यावर अतिक्रमण करणाऱ्याचा प्रतिकार अशा रीतीने करावयाचा की अतिक्रमण करणाऱ्याचे नुकसान प्रतिकारापेक्षा अधिकात अधिक झाले पाहिजे. नेहमी पुढे जाणे म्हणजेच शौर्य आणि मागे जाणे म्हणजे भ्याडपणा, अशी जी सर्वसाधारण खोटी समजूत आहे तिचा पुरस्कार महासभा करीत नाही. भयानक पर्वताच्या कड्यावरून पुढे पाऊल टाकून सर्वनाश करून घेणे हे शौर्य नसून हा मूर्खपणा आहे. समोरून येणाऱ्या हल्ल्याला तोंड देताना मागील बाजूने हल्ला होतो आहे हे आढळून आल्यावर तोंड फिरवून मागून येणाऱ्या हल्ल्याचे निवारण करण्यातच खरे शौर्य नाही काय? काही लबाडनी मूर्ख लोक असे तोंड फिरवले म्हणजे आपल्यास भित्रा म्हणतील, या भीतीने मागे न फिरणे यात निश्चितच शौर्य नाही. युद्धात आणि राजकारणात पहिले तत्व म्हणून सुसंबद्धता उद्देशाच्या दृष्टीने ठेवली पाहिजे. डावपेचाच्या दृष्टीने ती पाळलीच पाहिजे असे म्हणण्यात अर्थ नाही. ही त्रिकालबाधित सत्य असून गांधीवादामुळे लोकांची इतकी दिशाभूल झालीये की ती पुन्हा पुन्हा सांगावी लागतात. स्वपक्षाची शक्यतो अल्प हानीनी प्रतिपक्षाची अधिकात अधिक हानी, असा प्रत्यक्ष प्रतिकाराचा अर्थ हिंदू सभेचे पुरस्कर्ते करीत असले तरी सध्याच्या बिकट राजकीय लढ्यात आपल्याला अत्यंत कष्ट सोसावे लागतील आणि त्याग करावा लागेल हे ते विसरलेले नाहीत. या लढ्यात त्यांच्यापैकी शेकडो लोक तुरुंगातच नव्हे तर फासावरही गेले आहेत. पण हाल कष्ट हे पुण्यप्रद म्हणून नव्हे तर ते अटळ आहेत म्हणून त्यांनी ते सोसले. प्रतिपक्षांची हानी करण्याचाच त्यांचा त्यात हेतू होता. स्वपक्षाचे बलाबल, प्रतिपक्षाच्या दडपशाहीचे सामर्थ्य, चढाईची योग्य वेळ, उत्साहाची भरती येईल असे प्रसंग आणि परिस्थितीप्रमाणे हाती असलेल्या साधनांचा उपयोग केला गेला तर विजयाची खात्री, या सगळ्या गोष्टींचा नीट विचार केल्यानंतर मगच हा मार्ग स्वीकारावयाचा असतो. 4. या योग्य दृष्टीने पाहिल्यास सध्याच्या परिस्थितीत हिंदुस्थानच्या राज्यकारभाराच्या घटनेत पालट घडवून आणण्याकरिता प्रत्यक्ष प्रतिकाराची चळवळ हाती घेणे उपयुक्त ठरते. युद्धानंतर एका वर्षात ब्रिटिश साम्राज्यात बरोबरीचे अधिकार द्या, या मागणीचीच गोष्ट घेऊ. सरकारने वचन दिले की असे बरोबरीचे स्थान देऊ, पण कालमर्यादेत बांधून घेण्यात ते सिद्ध नाहीत. तेव्हा अशा परिस्थितीत पुन्हा बरोबरीचा दर्जा ठरवून घेण्याकरताच हजारो हिंदू संघटनवाल्यांनी तुरुंगात जाणे आणि लाखो रुपये दंड भरणे इष्ट झाले असते काय? बरे, इतकेही करून युद्धानंतर एका वर्षात बरोबरीचा अधिकार देऊ असे त्यांनी म्हटले तरी त्याला वचनापेक्षा अधिक ते काय मूल्य आहे? राजकारणात असल्या शाब्दिक वचनांना काय मूल्य असते हे आंतरराष्ट्रीय राजकारणातील अनेक गोष्टींनी सिद्ध झाले नाही काय? युद्ध केव्हा संपते याची तरी खात्री काय आहे? ते 3 वर्षांपासून 30 वर्षे चालेल असे म्हणतात. मग इतकी वर्षे हजारो कार्यकर्ते तुरुंगात पाठवीत राहावायचे का? एवढा मोठा त्याग करून मिळवायचे काय ती ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत इतरांबरोबरची श्रेणी? धोरण या दृष्टीने हा मूर्खपणा आणि पाचपेचाच्या दृष्टीने हा एक आत्मघात होय. आज रणभूमी सर्वच निकाल करण्याकरिता बसलीये आणि म्हणून दैव शेवटी कोणाच्या बाजूने फासा टाकतो याची वाट पाहणे हे अधिक इष्ट. कारण आपण नि इतर कोण कोठे आहोत हे नंतर निश्चित कळेल. 5. अखिल भारतीय समितीने वरीलप्रमाणे सर्व परिस्थितीचा विचार करून हिंदू हिताच्या संरक्षणाच्या दृष्टीने आणि युद्ध पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून हिंदुस्थानच्या दाराशी आलेले आहे हे ध्यानी घेऊन नि विशेषतः सर्व देशभर हिंदू विरोधी दंगेधोपे मुसलमानांनी सुरू केलेले आहेत ही जाणीव ठेवून युद्ध संपेपर्यंत राजकीय मागणीची प्रत्यक्ष प्रतिकाराची चळवळ लांबणीवर टाकली आहे. महायुद्ध संपल्यानंतर जगाचे मानचित्र कसे काय रंगले जाते हे पाहून आणि इंग्लंडचाही विजय केवढा होतो हे लक्षात घेऊन मगच युद्धोत्तर समानतेची श्रेणी देण्याच्या त्यांनी दिलेल्या वचनात सत्य किती हे पाहण्याची वेळ येणार आहे. त्यावेळीच प्रत्यक्ष प्रतिकाराची चळवळ करून सरकारवर दडपण आणणे युक्त ठरेल. हा प्रत्यक्ष प्रतिकारच इतर हिंदू हितविरोधी प्रश्नासंबंधी कलकत्त्याच्या ठरावाने असा स्पष्ट आदेश दिला आहे की आवश्यक त्या ठिकाणी प्रतिकार केला पाहिजे आणि मागील इतिहास पाहिला तर तसा प्रतिकार आज चालूही आहे. निजाम राज्यातील प्रतिकाराची गोष्ट बाजूच ठेवली तर सिंधमध्ये हिंदूंवर हल्ले सुरू झाले त्यावेळी तेथील हिंदू संघटनवाल्यांनी नि हिंदू सभावाल्यांनीच हिंदूंचे संरक्षण केले नाही काय?
सिंधमधील आमच्या हिंदू पक्षाच्याच लोकांना सीमापारी तुरुंगवास सोसावा लागला. इतकेच नव्हे तर त्यांना प्राणही पणाला लावावे लागले. शिरगणतीच्या चळवळीत हिंदुस्थानभर हिंदू सभावाल्यांनीच खटपट केली. काँग्रेसने केली नाही. बंगालनी बिहार प्रांतात या संबंधात हिंदू सभावाल्यांवरच खटले भरले गेले. गेल्या 12 महिन्यात डाक्का येथे पूर्व बंगाल्यात कर्णावतीस किंवा मदुरा, बिहार शरीफनी मुंबई येथे हिंदूंवर प्राणघातक हल्ले करण्यात आले. जाळपोळ केली गेली. बाटवण्याचे आणि लुटीचे प्रकार तर मोठ्या प्रमाणात करण्यात आले. त्यावेळी हिंदू सभेच्याच लोकांनी स्वसंरक्षणाचा अधिकार बजावून हिंदूंचे संरक्षण केले. याच कारणाकरिता हिंदू सभावाल्यांना सुऱ्यांना बळी पडावे लागले आणि तुरुंगात जावे लागले. त्यांनी हजारो हिंदूंना सोडविले, निराश्रितांना सहाय्य केले आणि न्यायालयात त्यांना आसरा दिला. मशिदीपुढील वाद्यांच्या प्रश्नापासून ते पाकिस्तानच्या चळवळीपर्यंत हिंदूंचे म्हणणे हिंदू सभावाल्या वाचून कोण मांडत आहे? हे काँग्रेसने केले नाही. पाकिस्तानचा निषेध ठराव करून सुद्धा काँग्रेसने केला नाही. हिंदू हिताविरुद्ध चाललेल्या चळवळींना अखिल हिंदुस्थानात हिंदूंनीच तोंड दिले आहे. भारताच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत हिंदुत्वाचा अभिमान जागृत करण्याचे, स्वावलंबन आणि राष्ट्रीय वृत्ती उत्पन्न करण्याचे कार्य हिंदू सभाच करीत आहे. हिंदू हितविरोधी सर्व चळवळींना पायबंद घालण्याचा हा उद्योग म्हणजे प्रत्यक्ष प्रतिकार नव्हे काय? 7. आणि शेवटी एक गोष्ट सांगितली पाहिजे ती ही, की जर हिंदू सभेने यापेक्षाही मोठ्या प्रश्नासंबंधी झगडा सुरू केला नाही, तर त्याचे दायित्व प्रामुख्याने कोणावर पडते? हिंदू झेंड्याखाली उभे राहून आज जे लोक त्याग करीत आहेत, अनेक आपत्ती सोशीत आहेत, केवळ त्यांच्यावर हे दायित्व पडत नाही. आज जे लाखो हिंदू काहीच न करता दोन्ही दरडीवर हात ठेवून बसले आहेत आणि हजारो हिंदू जे हिंदूंच्या हिताविरुद्ध वागून हिंदूंचाच घात करीत आहेत आणि त्याला काँग्रेस छापाचे सद्गुण म्हणून मिरवीत आहेत, त्यांच्यावरच हे दायित्व पडते. आसामच्या हिंदूंना चेतावणी. आसाममधील हिंदूही इतर प्रांतातील हिंदूंप्रमाणे हिंदू मुस्लिम एकीच्या धुंदीत बेसावत राहते, तर आसामचेही पाकिस्तान होणे अपरिहार्य होते. ते होऊ नये यासाठी जुलै 1941 मध्ये सावरकरांनी आसामच्या हिंदूंना चेतावणी देणारे एक पत्रक काढले. ते पुढील प्रमाणे आहे: हिंदुस्थानातील सर्व हिंदू समाज आणि विशेषतः आसाममधील हिंदू जनता यांचे एका भयानक अरिष्टाकडे मी लक्ष वेधू इच्छितो. आसाम प्रांताला मुसलमान बहुसंख्याक प्रांताचे रूप देऊन तेथे हिंदूंचे जिणे अशक्य करून सोडण्याची कारवाई चालू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बंगाल आणि इतर प्रांत यामधील मुसलमान आसामात आणून त्यांची तेथे वस्ती करून आसामातील मुसलमानांची संख्या वाढवण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालू असून त्याला बरेच यशही आले आहे. त्यासाठी आसाम विधिमंडळाने भूविकास निर्बंध संमत केला आहे. बाहेरच्या प्रांतातून आसामात घुसणारी मुसलमानांची टोळधाड थांबवण्यासाठी हिंदू महासभेने सतत प्रयत्न चालवलेला असतानाही त्यावेळी अधिकारावर असलेल्या काँग्रेस मंत्रिमंडळाने हे आसामचे मुसलमानीकरण थांबवण्यास नकार दिला. हिंदू मतदारांनी निवडून दिलेल्या या हिंदू मंत्र्यांनी नवागत मुसलमानांच्या बरोबरीने हिंदूंना अधिकार देण्याचेही नाकारले. ही गोष्ट विशेष लक्षात ठेवण्यासारखी आहे. अनेक ठिकाणी मुसलमानांकडून नव्याने आलेल्या हिंदूंवर संघटितपणे आक्रमण होत होते. तथापि काँग्रेस मंत्रिमंडळाने इस्लामी अनर्थात सापडलेल्या हिंदूंच्या जीविताला आणि वित्तालाही संरक्षण देण्याची काळजी बाळगली नाही. याही पुढे जाऊन पुरोगामी गटाच्या काँग्रेसवाल्यांनी एक नामधारी मिश्र मंत्रिमंडळ स्थापून त्या मंडळात आसाममधील मुस्लिम लीगचा पुढारी प्रधानमंत्र्याच्या अधिकारावर स्थापन केला. आसाममध्ये पाकिस्तानी मुस्लिम राज्य स्थापन करण्याचे लीगचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी याच मंत्रिमंडळाने हातभार लावलेला आहे. सिंधपासून काश्मीरपर्यंत हिंदुस्थानची पश्चिमनी वायव्य सीमा यापूर्वीच मुस्लिम बहुसंख्याक बनवून टाकण्यात आली आहे आणि तेच संकट पूर्व बंगालनी आसाम यावर कोसळू पाहत आहे. ते अरिष्ट आपण टाळू शकलो नाही तर हिंदू विश्वाच्या स्वातंत्र्याला, स्थैर्याला आणि अधिसत्तेला तो एक नित्याचा धोका होऊन बसेल हे निश्चित. तथापि आसाममधील हिंदूंची आजची लोकसंख्या आजच हिंदुस्थानातील अखिल हिंदू समाजाच्या पाठिंब्याने एकत्रित झाली आणि तिने भूविकास योजनेला कसूंनी दृढनिश्चयाने विरोध करण्याचे ठरविले तर अजूनही हे संकट टाळता येईल. अद्यापि वेळ गेलेली नाही.
आसाममधील पराक्रमी, राष्ट्रभक्त आणि धर्मनिष्ठ पूर्वजांचे आजचे वंशज जर मनात आणतील, तर ही हिंदू भक्षक लाट ते हा हा म्हणता परतवू शकतील. भूविकास योजनेची हिंदू विरोधक कार्यवाही आणि प्रत्यक्ष त्या योजनेचा निर्बंध याविरुद्ध सारे रान आसामी हिंदूंनी उठवून दिले पाहिजे. आपण आपल्या तेजस्वी इतिहासाचा साक्षी असलेला हा हिंदूंचा आसाम मुसलमान होऊ देणार काय? नाही, नाही. असे कदापि घडू देता कामा नये. त्यासाठी खालील 3 गोष्टी मात्र तत्काळ घडविल्या पाहिजेत. 1. प्रथमतः आसामी हिंदूंनी परधार्जिण्य काँग्रेसच्या मानसिक दास्यत्वातून तत्काळ मुक्तता करून घेतली पाहिजे. आसाममधील मुसलमान वसाहतवाल्यांकडून होणाऱ्या आक्रमणापासून हिंदूंचे रक्षण करण्याच्या कार्यात काँग्रेसचे काही पुढारी आणि पुरोगामी गट दोन्हीही निरुपयोगीच ठरलेले आहेत. परंतु त्यांनी अवश्य लक्षात ठेवावे की मुसलमानमय झालेल्या आसामचा भस्मासूर केव्हा तरी त्यांच्याही डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केल्यावाचून राहणार नाही. यास्तव आसाममधील हिंदूंवर त्यांच्या भावी अल्पसंख्याकत्वामुळे उद्या निश्चितपणे कोसळू पाहणाऱ्या आपत्तीपासून त्याचे जर रक्षण व्हावयाचे असेल, तर त्रयस्थ हिंदूंनी आत्ताच या क्षणी काँग्रेसच्या ध्येय धोरणातील तथाकथित राष्ट्रीयत्वाच्या शापातून आपली मुक्तता करून घ्यावी. दुसरे म्हणजे आसामातील हिंदूंनी महासभेच्या ध्वजाखाली एकत्रित होणे अत्यावश्यक आहे. कारण आता हे साऱ्यांनाच माहिती आहे की अखिल हिंदुस्थानातील इतर सर्व संस्थांपैकी हिंदू महासभा ही एकच अशी संस्था आहे की जिने या समीपच्या भविष्यात आसामचा घास करू पाहणाऱ्या घोर संकटाची पावले ओळखली आणि त्याला विरोध आरंभिला. हेही तितकेच सत्य आहे की आसाममधील हिंदूंची गाऱ्हाणी वेशीवर टांगून त्यांच्या हितरक्षणार्थ अवघ्या भारतातील हिंदू जगताचा सक्रिय आधार याच महासभेने त्यांना मिळवून दिला. आणि तसे पाहिले तर आसाममध्ये आजही हिंदूंचीच बहुसंख्या आहे. त्यांनी आता विधिमंडळाच्या कोणत्याही निवडणुकीत काँग्रेसवाल्या इच्छुकाला कधीही एकही मत टाकणार नाही, तर उलट ते मत सुस्पष्टपणे हिंदू संघटनेच्या दर्शिकेवर उभ्या राहिलेल्या केवळ हिंदू हितदर्शी इच्छुक असेल त्यालाच देईन अशी दृढ प्रतिज्ञा करावयास पाहिजे. अशाने आसाममधील हिंदू आसाममध्ये अप्रत्यक्षतः हिंदू संघटनवाल्या मंत्र्यांचे मंत्रिमंडळ बनवून असे सरकार उत्पन्न करतील की जे उघडपणे आणि निश्चितपणे आसामी हिंदूंच्या हिताची दक्षता घेऊ लागेल. ते हिंदू प्रधान मंडळ मग या तिरस्करणीय योजनेचे तुकडे तुकडे उडवून हिंदू वसाहतवाल्यांना वैध रक्षण देईल आणि त्यांच्या सुखसोयी पाहिल. तसेच आसामच्या आसमंतातील डोंगरी हिंदू टोळ्यांना आज वस्ती नसलेल्या प्रदेशात वसाहती स्थापून तो प्रदेश व्यापून टाकण्यासाठी सहाय्य करील. आणि वस्तुतः अशा ॲबॉरिजिनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पण वस्तुतः खऱ्या हिंदूंच्या करिता या पडीत जागा राखून ठेवल्या गेल्या पाहिजेत. 3. आणि तिसरी महत्वाची गोष्ट ही की आसाम प्रांतिक हिंदू सभेची संघटना शक्य तितक्या त्वरेने एकदा घडविल्यानंतर सभेच्या हिंदू पुढाऱ्यांनी अशी एक योजना आखून ती व्यवहारावी की जेणेकरून आसाममधील आणि आसपासच्या हिंदू डोंगरी टोळ्या आणि बुद्धिमान आणि उद्योगी हिंदू शेतकऱ्यांना ते एक विलोभन वाटावे. आसाममधील जे काही भूप्रदेश वसाहतीसाठी मोकळे करण्यात आले आहेत त्यात घुसून तेथेच स्थायिक होण्याचा मोह वरील दोघांना जेणेकरून अनावर होईल अशीच ती योजना आणि तिची कार्यवाही असावयास पाहिजे. अर्थात चालू परिस्थितीत असे कोणीही म्हणत नाही की अहिंदूंवर असमर्थनीय अशा प्रकारची बंदी घालून त्यांना अजिबात वगळावेच. आपण आता जर काही मागू शकत असू तर ते एवढेच की इतरांच्या बरोबरीने हिंदूंनाही समान संरक्षण, समान संधी आणि समान सोयी दिल्या गेल्या पाहिजेत. तथापि इतके झाले तरी त्यापुढचे खरे काम म्हणजे दुसरा कोणी प्रतिस्पर्धी येऊन त्याने तेथे आपले बस्तान बसविण्याआधी हिंदूंनी तेथे प्रवेश करून आपले ठाण मांडले पाहिजे आणि ते कार्य यशस्वी करण्याचे दायित्व सर्वस्वी आसामी हिंदूंच्या तातडीच्या आणि संघटित सिद्धतेवरच पडते. हिंदूंनी इतर अनेक दुर्घटनांवरून आता एवढा तरी धडा घ्यावा की रडून कुंथून कधी कोठे संकट निवारण होत नसते. आगामी आपत्तींशी यशस्वी रीतीने टक्कर द्यावयाची असेल तर एकच मार्ग, प्रतिपक्षाच्या कारस्थानी तसेच प्रभावी कारस्थान उभे करणे. तशी आपली समर्थ संघटना आसामी हिंदूंनी घडविली पाहिजे. शत्रूच्या शस्त्रांनीच त्यांच्याशी लढून विजय संपादनाची शक्ती उत्पन्न केली पाहिजे. धटासी पाहिजे धट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटनटासी खटनट अगत्य करी.
लक्षात ठेवा की याविना तरणोपाय नाही. आसाममधील हिंदूंनी वर सांगितलेले हे धोरण साऱ्या हिंदुस्थानातील हिंदू संघटकांच्या पाठिंब्याने प्रत्यक्षात आणण्यासाठी कंबर कसली तर यश दूर नाही. वरील कार्यक्रम आचरणात आणण्यास जसा अवघड नाही, तशीच त्याच्या यशस्वीतेचीही खात्री देता येते आणि एकदा आमचे आसामी हिंदू असे दृढपणाने संघटित होऊन संग्रामार्थ उभे ठाकले म्हणजे आसाम इस्लाम होण्याच्या संकटातून वाचेल. इतकेच नव्हे तर तेथील हिंदू बहुसंख्य वेगाने शक्तिवान नि वर्धमान होत गेलेला दिसेल. संरक्षण मंडळाचे स्वागत. भारताला काहीतरी अधिकार देऊन चांगल्याच पेटलेल्या महायुद्धासाठी त्याचे सहकार्य मिळविणे ब्रिटनला आवश्यक वाटत होते. त्यानुसार 21 जुलैला व्हॉइसरॉयने आपल्या कार्यकारी मंडळाची वाढ केली आणि राष्ट्रीय संरक्षण मंडळाची घोषणा केली. ह्या संबंधी काढलेल्या एका पत्रकात वीर सावरकर म्हणाले, हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे, पण ते इतक्या उशिराने कचरट टाकलेले आहे की त्यामुळे भारताचे समाधान होणे शक्य नाही. भारताला समान श्रेणी देण्याची सुबुद्धी या युद्धानेही ब्रिटनला दिली नाही. असे असले तरी भावी प्रगतीचा मार्ग चोखाळण्यासाठी ब्रिटनच्या सेवकशाहीला पडलेल्या या भगदाडाचा आपण भरपूर उपयोग करून घेतला पाहिजे. आजवर राज्यकर्ते सांगत होते की काँग्रेसने मुस्लिम लीग यांचे ऐक्य झाल्या वाचून पुढचे पाऊल उचलता येणार नाही. त्यांचे हे म्हणणे किती असत्य होते याची शासनाला आता एकाएकी झालेली जाणीव लक्षणीय आहे. सरकारने अशाच प्रकारे पुढे येऊन भारतात एकमत नाही हे खोटे कारण न सांगता हिंदू महासभेने आणि पक्षातील पुढाऱ्यांनी केलेल्या मागण्या मान्य कराव्यात. ह्या मंडळात सर्वश्री जमनादास मेहता, काळीकर, डॉक्टर राघवेंद्र राव, मा श्री अणे, ज्वालाप्रसाद श्रीवास्तव, रामराव देशमुख, NC राजा, लाला रामशरण दास यांच्यासारख्या हिंदू जनतेचा आणि हिंदू महासभेचा विश्वास असलेले नेते समाविष्ट केले गेले याचे मला समाधान वाटते. बहुसंख्य पक्ष एकच. 12 ऑगस्ट 1941 रोजी सावरकरांनी एक विस्तृत पत्रक काढून भारतात 2 बहुसंख्याक पक्ष आहेत, 2 बहुसंख्य जमाती आहेत, अशी जी ब्रिटिश राजनीतिज्ञांची समजूत आहे ती कशी चुकीची आहे ते विशद केले आहे. या पत्रकात ते म्हणतात, भारतात 2 मोठे राजकीय पक्ष आहेत, 2 मोठ्या संघटना आहेत. हे जे शब्दप्रयोग हेतुतः वापरले जात आहेत ते अतिशय फसवे आहेत. अनेकदा व्यवहारात जशी खोटी नाणी खऱ्या नाण्यांना मागे टाकतात, त्याचप्रमाणे 2 मोठे पक्ष, 2 मोठ्या जमाती हे फसवे शब्द सध्या भारतीय राजकारणात बरेच प्रभावी ठरत आहेत. पण ही शब्दावली अगदी फसवी आहे. एकाच वेळी एकाच देशात 2 अल्पसंख्य गट असू शकतील, पण 2 बहुसंख्य किंवा 2 महान गट कसे असू शकणार? पण एखाद्या शाळकरी मुलालाही समजणारी ही चुकीची शब्दयोजना सर्वात शहाणे समजले जाणारे राजकीय लेखक नि विचारवंत अहोरात्र बेधडकपणे वापरीत आहेत. भारतातील आणि इंग्लंडमधील वृत्तपत्रे सभास्थाने पोपटाप्रमाणे सांगत आहेत की भारतात हिंदू नि मुसलमान ह्या 2 बहुसंख्य जमाती आहेत. काँग्रेसने मुस्लिम लीग हे 2 बहुमतवाले पक्ष आहेत. यावरून भारतात केवळ राजकारणच नव्हे तर अंकगणितही आडवे पडत असून गणितशास्त्र गाढव झाले आहे. ह्या परिस्थितीत राजकीय विचाराला योग्य वळण देण्यासाठी स्पष्टपणे सांगितले पाहिजे की येथे केवळ हिंदू हेच बहुसंख्य असून मुसलमान ही एक अल्पसंख्य जमात आहे. ही खरी स्थिती असताना आपला जुना माल अधिक भावाने विकण्यासाठी मुसलमानांनी 2 बहुसंख्य जमाती हा एक शब्दप्रयोग प्रचारिला आणि तो सर्वांच्या गळी उतरवून त्यांना या देशातील विधानमंडळातून 50% प्रतिनिधित्व मिळवायचे आहे. पण अशा शब्दप्रयोगांनी गणिताचे सिद्धांत पालटत नाहीत. ब्रिटिश राजकारणी वृत्तपत्रांनीही 2 बहुसंख्य पक्ष ही शब्दावली रूढ केली आहे. पण या देशात काँग्रेस हा पक्ष मुस्लिम लीगपेक्षा संख्येने कितीतरी मोठा आहे. विधानसभातून तर मुस्लिम लीग हा पक्ष काँग्रेसच्या पासंगालाही पुरणार नाही. भविष्य काळात काँग्रेसने तिचे हिंदू घातकी धोरण असेच चालू ठेवले तर तीही अल्पसंख्य पक्ष होऊन हिंदू संघटनवादी पक्ष हाच बहुसंख्य पक्ष होईल. पण अगदी आजचे संख्याबळ घेतले तरीही हिंदू सभा ही मुस्लिम लीगपेक्षा मोठी संख्या असून मुस्लिम लीग हा 3ऱ्या श्रेणीचा पक्ष आहे. भाषणासाठी 2 अटी. सावरकरांना ठिकठिकाणहून भाषणासाठी निमंत्रणे येत होती.
या भाषणांच्या निमंत्रणाला सावरकरांनी एक प्रकट उत्तर देणारे पत्रक 16 ऑगस्ट 1941 रोजी काढले. त्यात ते लिहितात, भाषणाची सर्वच निमंत्रणे स्वीकारणे मला शक्य होणार नाही. दुसरे असे की काहीतरी अल्पस्वल्प का होईना, परंतु विधायक कार्य घडत नसताही नुसती व्याख्यानेच देत राहण्याचा मला खरोखरीच वीट आला आहे. यासाठी मुंबईतील जे गणेशोत्सव मंडळ हिंदू राष्ट्रीय निधीला किंवा सामान्यतः हिंदू संघटना कार्यास सहाय्य म्हणून निदान ₹100 तरी देईल, आणि माझे व्याख्यान हा सार्वजनिक कार्यक्रम असल्याने त्या व्याख्यानाच्या स्थानी सर्व हिंदूंना स्पृश्य अस्पृश्य हा भेद न मानता प्रवेश मिळतो की नाही हे आजमावण्यासाठी माझ्या समवेत असणाऱ्या अस्पृश्य बांधवांनाही जेथे प्रवेश असेल त्याच ठिकाणी काय ती मी भाषणे देईन. रुझवेल्टनी शरद बाबूंना तार. 20 ऑगस्ट 1941 रोजी सावरकरांनी अमेरिकेचे अध्यक्ष श्री रुझवेल्ट यांना एक तार पाठविली. ती अशी: अखिल भारतीय हिंदू महासभेचा अध्यक्ष या नात्याने माझी आपणास आग्रहाची सूचना अशी की युद्ध हेतूसंबंधी इंग्लंड अमेरिकेने जी संयुक्त घोषणा केली आहे तिच्या कक्षेत हिंदुस्थानचाही अंतर्भाव होतो, नि म्हणून युद्ध संपताच 1 वर्षाच्या आत हिंदुस्थानला संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात येईल अशी घोषणा आपण करावी. ही घोषणा जर अमेरिकेने केली नाही तर त्याचा स्पष्ट अर्थ असा होईल की गेल्या महायुद्धातील घोषणेप्रमाणेच हेही एक नवे ढोंग आहे, आणि जे लोक साम्राज्य मिळवण्यासाठी धडपडत आहेत त्यांच्याशी साम्राज्य असणाऱ्या आणि ते टिकवू पाहणाऱ्या लोकांनी चालवलेल्या लढाईचे स्वरूप लपवण्यासाठी हा एक पडदा निर्माण करण्यात आला आहे. वरील तार वाचून काँग्रेसी वृत्तपत्रांनी सावरकर अमेरिकेची व्यर्थ याचना करीत आहेत अशी टीका त्यावर केली. तेव्हा सावरकरांना आपल्या ह्या विद्युत संदेशाचा अर्थ स्पष्ट करावा लागला. त्याचे स्पष्टीकरण असे: माझ्या या विद्युत संदेशातील गेल्या युद्धातील घोषणेसारखीच ही एक धूळफेक ठरेल. आधी भाग जर शरद बाबूंना कोणी समजावून सांगेल तर ते त्या गंभीर धक्क्यातून सावध होतील, आणि त्यांच्या हे लक्षात येईल की एखाद्या राजकीय घोषणेचे स्पष्टीकरण त्या घोषणेतील राजकीय ढोंग बाहेर फोडण्याच्या हेतूने मागणे आणि त्या घोषणेच्या पूर्ततेसाठी सहाय्याची अपेक्षा करणे या दोन गोष्टीत अंतर आहे. एकटे हिंदूच लढतील. 27 ऑगस्ट 1941 रोजी सावरकरांनी शरदचंद्र बोस यांच्या वक्तव्याला उद्देशून एक प्रकट पत्रक काढले. त्यात सावरकर लिहितात, मुस्लिम लीग ही हिंदूंची उघड शत्रू आहे, तर काँग्रेस ही हिंदूंची विरोधी संस्था बनली आहे. हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी ही गोष्ट नीट ध्यानात ठेवावी आणि काँग्रेसच्या मोहजालात फसू नये. काँग्रेस पुन्हा अधिकारपदे घेणार असेल तर ती आम्ही तिच्यासाठी सोडू असली भोंगळ भाषा वापरू नये, कारण काँग्रेस अधिकाररूढ झाली की तीही हिंदूंचा घात केल्या वाचून राहणार नाही. ब्रिटिश शासनानेही लक्षात ठेवावे की या देशाच्या अखंडत्वासाठी आणि संरक्षणासाठी मुसलमान मनापासून लढणार नसून एकटे हिंदूच काय ते त्यासाठी प्राणपणाने लढतील. चर्चिल रुझवेल्टना प्रश्न. ब्रिटनचे पंतप्रधान श्री चर्चिल यांनी असे एक विधान केले होते की इंग्लंड अमेरिकेच्या युद्ध घोषणेतील स्वातंत्र्यदानासंबंधीचे आश्वासन केवळ जर्मन आक्रमणामुळे परतंत्र झालेल्या देशांनाच काय ते दिलेले आहे, पण हे स्वातंत्र्याचे आश्वासन ब्रिटिश सत्तेखाली असलेल्या भारताला किंवा आशिया आफ्रिकेतील देशांना लागू होणार नाही. चर्चिलच्या या विधानाला सावरकर यांनी 19 सप्टेंबरला एका पत्रकाद्वारे जे उत्तर दिले त्यातील महत्वाचा भाग असा आहे: चर्चिलचे हे म्हणणे हिंदू महासभेला मुळीच आश्चर्यकारक वाटत नाही, कारण ब्रिटनचे हे धोरण आम्हाला पूर्णपणे माहिती आहे. आता चर्चिलने लावलेला हा अर्थ अध्यक्ष रुझवेल्ट यांना मान्य आहे की नाही तेवढेच पाहावयाचे आहे. ह्या परिस्थितीत अमेरिकेसारख्या महान लोकशाहीचे अध्यक्ष जर स्वस्थ बसले तर तेही चर्चिलच्या तालावर नाचतात असेच समजले जाईल. तरी त्यांनी काय ते स्पष्टपणे सांगावे. नेल्लोरच्या हिंदूंना पाठिंबा. हिंदूंच्या अधिकारांच्या संबंधात मद्रासच्या हिंदूंना आवाहन करणारे एक पत्रक सावरकरांनी काढले. त्याचा आशय असा: हिंदूंच्या न्याय अधिकार रक्षणासाठी नेल्लोरच्या हिंदूंनी जो हा संग्राम चालविला आहे त्यात त्यांना न्याय मिळावा म्हणून मद्रास प्रांतातील सर्व हिंदूंनी मद्रास शासनावर दडपण आणावे. तसेच ठिकठिकाणच्या हिंदूंनी नेल्लोरमध्ये जाऊन तेथील हिंदूंना सहाय्य करावे. ख्रिश्चनांनीही या न्याय मागण्यांना पाठिंबा द्यावा. भागलपूर लढा प्रारंभ.
5 डिसेंबर 1941 रोजी सावरकरांनी एक विस्तृत पत्रक काढून त्यात राज्यपालांशी झालेल्या आपल्या पत्रव्यवहारातील महत्वाची विधेय सांगून सर्व हिंदू सभा शाखांना सूचना दिली, ती अशी: हिंदू सभा शाखांनी 14 डिसेंबरला भागलपूर दिन पाळावा. त्या दिवशी सभा घेऊन हिंदू महासभा अधिवेशनावरील बंदी उठवण्यासाठी महाराज्यपालांनी मध्यस्थी करावी असा आग्रह करणारा प्रस्ताव करावा नि तो त्यांच्याकडे पाठवावा. या प्रस्तावात स्पष्ट करावे की सरकारला आव्हान देण्याचा आमचा उद्देश नसून संघटनेचा नि आमचा जो न्याय आणि मूलभूत अधिकार आहे तो मान्य व्हावा, हाच आमचा हेतू आहे. जपानही स्वतःसाठी लढत आहे. जपानने महायुद्धात पदार्पण करून आपले सैन्य पुढे घुसवण्यास वेगाने प्रारंभ केला. पण त्याबद्दल सुखदुःखाची कोणतीही भावना प्रकट न करता सावरकरांनी जपानच्या युद्धप्रवेशासंबंधी 12 डिसेंबर 1941 रोजी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे: जपानने ब्रिटनने अमेरिकेविरुद्ध केलेल्या चढाईमुळे हिंदू महासभेच्या चालू धोरणात काहीही पालट करण्याचे कारण नाही. कारण ब्रिटन, जर्मनी, इटली आणि अमेरिकाच नव्हे तर रशिया सुद्धा आपापल्या राष्ट्रीय स्वार्थासाठी जसे लढत आहेत, तसाच जपानही आता लढू लागला आहे. त्याचप्रमाणे हिंदुस्थाननेही आपल्या वर्तमान आणि भविष्यकाळाच्या स्वार्थासाठीच युद्ध प्रयत्नात भाग घ्यावयाचा आहे. आता तर आपल्याला आवडो न आवडो, युद्ध आपल्या दाराशी आल्याने आपण आपल्या घरदाराचे, मत्तेचे आणि जीविताचे रक्षण करण्यासाठी सैनिक झाले पाहिजे. आधी युद्धसाधनांचे उत्पादन वाढविले पाहिजे. भागलपूर संबंधी सूचना. भागलपूर अधिवेशनासंबंधीच्या गुप्त पत्रकात सावरकरांनी दिलेल्या सूचना महत्वाच्या आहेत. त्यांचा सारांश असा: 1. आपण शासनाला युद्धाचे आव्हान देऊन भागलपूरला जात नसल्याने ज्यांच्यावर बंदी आज्ञा बजावण्यात येईल त्यांनी शारीरिक प्रतिकाराचे प्रदर्शन न करता आपल्या अधिकारांचे समर्थन करीत अटकही पत्करावी. 2. केंद्रीय कार्यालयाच्या सूचनांची वाट न पाहता स्वतःच पुढाकार घेऊन निधी गोळा करून 8 दिवसांची खाण्यापिण्याची सोय करून आपापले निशस्त्र प्रतिकारक प्रतिनिधी पुरेशा उबदार कपड्यांसह भागलपूरला निरनिराळ्या तुकड्यांनी पाठवावेत. 3. 14ला भागलपूर दिन पाळून त्यामध्ये बंदी आज्ञेचा निषेध करून ती उठवण्याची मागणी करणारे ठराव करून ते तारेने व्हॉइसरॉयकडे पाठवावेत. 4. प्रत्येक भागाने 10 स्वयंसेवकांची तुकडी करून त्यात एकाला प्रमुख नेमून गाजावाजा न करता जमेल त्या मार्गाने भागलपूरकडे जावे. 5. 14ला उरलेल्या नेत्यांनी अनेक प्रतिनिधींसह प्रकटपणे भागलपूरकडे निघावे. 3/4 प्रतिनिधींनी गुप्तपणे पुढे जावे आणि 1/4 प्रतिनिधींनी प्रकटपणे जावे. 14 रोजी सकाळी 10 वाजता निशस्त्र प्रतिकाराला प्रारंभ करावा. 6. भागलपुरात वा त्या जिल्ह्यात जेथे जेथे प्रतिनिधी पोचले असतील तेथे तेथे त्यांनी प्रभात फेऱ्या काढून सभा घेऊन 14ला सकाळी 10 वाजता अधिवेशन कार्याला प्रारंभ करावा. 7. बंदी उठवली गेली नाही तर सर्वांनी एकाच ठिकाणी पकडले न जाता तो सारा भाग हिंदू धर्म की जयच्या घोषणांनी निनादून सोडावा. 8. ज्यांना अटक होईल त्यांच्या बातम्या सगळ्या वृत्तसंस्थांना आणि वृत्तपत्रांना पाठविल्या जाव्यात. 9. 4 दिवस ठरल्याप्रमाणे अधिवेशनाचा संदेश सांगून झाला की त्या दिवशीच्या सर्वाधिकाऱ्याने दिनांक 17ला अधिवेशन संपल्याची घोषणा करावी आणि जे प्रतिनिधींनी स्वयंसेवक पकडले गेले नसतील त्यांनी आपापल्या गावी परत जावे. 10. अशा प्रकारे निश्चयाने आपण वागलो तर हिंदू महासभेचे हे 23वे अधिवेशन निश्चितपणे सर्वात यशस्वी अधिवेशन ठरेल. ब्रिटिश हितरक्षक गांधी. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीसंबंधी 20 जानेवारी 1942 रोजी सावरकरांनी काढलेल्या पत्रकाचा सारांश असा: अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या बैठकीत झालेली भाषणे, विचारविनिमय आणि मुख्य प्रस्ताव यावर नैराश्य आणि फुटीरपणा यांची छाया पडलेली दिसावी याविषयी कीव वाटते. गांधीजींसारख्या केवळ सरकारनिष्ठच नव्हे तर आयुष्यभर खऱ्याखुऱ्या ब्रिटिशनिष्ठ असलेल्या नेत्याच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला शासनाने का भ्यावे याचेच मला आश्चर्य वाटते. या अहिंसावादी नि ब्रिटिश हितदक्ष नेत्याची री सर्व काँग्रेसवाले आतापर्यंत ओढीतच आले आहेत आणि त्यांनी आपल्या वर्तनाने ब्रिटिश साम्राज्याला अनेक परींनी लाभ करून दिलेला आहे. अशा या काँग्रेसचा तथाकथित राष्ट्रीय सरकारचा हट्ट सरकार का पुरवीत नाही ते कळत नाही.
असहकार, अहिंसा किंवा स्वातंत्र्य या सर्व शब्दांचा काँग्रेसच्या चालू धोरणाच्या आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीने होणारा अर्थ ब्रिटिश सरकारला सारखाच उपकारक आहे. तेव्हा एकदा आता काँग्रेसने वाटाघाटींचा दरवाजा उघडला असल्यामुळे सरकारने आपणहून तिची फार दिवसांची इच्छा पुरी करण्याच्या प्रयत्नांना चालना द्यावी. ब्रिटनच्या साम्राज्यशाहीमध्ये आणि नाझींच्या अधिकारशाहीत हिंदुस्थानच्या दृष्टीने फारच थोडे अंतर आहे. हे सत्य काँग्रेसच्या नेत्यांना कळून आले, याविषयी मला अत्यानंद होत आहे. सिंगापूर पडले. सिंगापूर पडल्याचे वृत्त कळल्यावर 17 फेब्रुवारी 1942 रोजी सावरकरांनी एक प्रकट पत्रक काढले. ते असे: हिंदुस्थानच्या संरक्षणाच्या प्रश्नावर सिंगापूर पाडावाचा फार मोठा परिणाम होणार आहे. अशा काळात भारतीय जनतेत लढण्याचा एक निर्धार निर्माण व्हावा असे ब्रिटनला वाटत असेल, तर हिंदुस्थानला भारत ब्रिटन राष्ट्रसमूहात इतर वसाहतींप्रमाणे समानतेचे अधिकार आणि श्रेणी देण्याची घोषणा ब्रिटिश नेत्यांनी करावी आणि त्याप्रमाणे हिंदुस्थानात राष्ट्रीय सरकार तत्काळ स्थापन करावे. हे पाऊल ब्रिटनने जपानच्या आधी उचलणे हेच ब्रिटनच्या हिताचे आहे. हिंदुस्थानच्या सीमेवर जपानी सेना येताच तिने हा हिंदुस्थान स्वतंत्र करण्यासाठी आम्ही येत आहोत अशी घोषणा केली, तरच येथील लोकात ब्रिटनला नको त्या भावना निर्माण होऊन परिस्थिती गुंतागुंतीची होईल. तसे होऊ नये यासाठी ब्रिटिश नेत्यांनी शक्य तितक्या लवकर भारतीय स्वातंत्र्याची घोषणा करून हिंदी लोकात या युद्धासंबंधी आत्मीयतेची भावना निर्माण करावी, हेच सर्वांच्या हिताचे ठरेल. राजाजीला ठणठणीत प्रत्युत्तर. 7 मार्च 1942 रोजी सावरकरांनी राजाजींच्या मुस्लिम लीगची मागणी कोणी नाकारणार नाही ह्या विधानाला उत्तर देणारे एक पत्रक काढले. त्यात सावरकर लिहितात: हिंदुस्थानची अनेक पाकिस्तानात फाळणी करावी ही मागणी राजाजींना न्याय्य वाटते का? मध्यवर्ती शासनात मुस्लिम लीगशी 50% मागणी राजाजींना रास्त आणि न्याय्य वाटते का? आणि हेच ज्यांना न्याय वाटत नाही ते राजनीतिज्ञ नसून एकटे राजाजीच काय ते राजनीती जाणतात अशी त्यांची समजूत आहे का? वास्तविक राजाजींच्या वैयक्तिक मतासंबंधी मला इतके लिहिण्याची आवश्यकता वाटली नसती. पण अलीकडे असे मानले जात आहे की लीग आणि काँग्रेस यांचे मत म्हणजे सर्व देशाचे मत. त्यापैकी लीग ही मुसलमानांची प्रतिनिधी आहे आणि मग काँग्रेस ही झाली हिंदूंची प्रतिनिधी, असा आभास अलीकडे काही काँग्रेस नेतेही हेतुतः निर्माण करीत आहेत. यासाठी मला स्पष्टपणे निक्षून सांगावे लागत आहे की काँग्रेस ही हिंदू हिताचे रक्षण करणारी प्रातिनिधिक संस्था नसून हिंदू महासभेच्या संमतीपासून करण्यात आलेली तडजोड हिंदूंवर बंधनकारक राहणार नाही. हिंदू महासभेची संमती घेतल्या वाचून मध्यवर्ती सरकारात मुसलमानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षाही अधिक जागा देण्यात आल्या तर तो हिंदूंवर अन्याय झाला असे समजून तो करणारे हिंदुत्वाचे शत्रू समजले जातील. क्रिप्स योजना का फेटाळली? क्रिप्सच्या फाळणीच्या योजनेसंबंधीचे सावरकरांचे मत त्यांनी 7 एप्रिल 1942 रोजी न्यूयॉर्क टाइम्सला पाठवलेल्या तारेत व्यक्त केले आहे. ती तार पुढील प्रमाणे: हिंदू महासभेने क्रिप्स योजना फेटाळून तडजोडीच्या वृत्तीचा अभाव दर्शविला आहे, हा आपला समज चुकीचा आहे. ही योजना हिंदू महासभेने फक्त अंशतः मान्य केली आहे. ब्रिटनने भारताला समश्रेणी मानण्याचे जे वचन त्या योजनेत दिले आहे ते हिंदू सभेला मान्य आहे. पण त्यात प्रांतांना फुटून निघण्याच्या दिलेल्या अधिकारामुळे हिंदुस्थानचे अनेक तुकडे होतील. आम्हा हिंदूंना आमची पुण्यभूमी आणि पितृभूमी असलेल्या हिंदुस्थानचे अखंडत्व आणि अविभाज्यत्व पवित्र वाटते. ती एक स्वयंसिद्ध वस्तुस्थिती असल्याचे सध्याचे भारतीय शासनही मान्य करते. असे असूनही फुटिरतेच्या कुटील अटीसह ती योजना संपूर्ण स्वीकारा किंवा संपूर्ण धिक्कारा असा आग्रह सर क्रिप्स यांनी धरल्यामुळे ती पूर्णपणे धिक्कारणेच आम्ही पसंत केले. आमच्या ह्या विचारांना अखंडत्वासाठी गृहयुद्ध करणाऱ्या अमेरिकन जनतेने पाठिंबा दिला पाहिजे. अल्पसंख्याकांना त्यांचे अधिकार देण्यास हिंदू केव्हाही सिद्ध आहेत. परंतु एका राष्ट्राच्या पोटात दुसरे राष्ट्र निर्माण करण्याचे प्रयत्न हिंदू केव्हाही चालू देणार नाहीत. पुढे युद्ध शिक्षणच उपयोगी पडेल. 9 एप्रिल 1942 रोजी सावरकरांनी क्रिप्स योजनेसंबंधीचे आपले मत पुन्हा एका पत्रकात स्पष्ट केले आहे. ते असे: आता युद्ध देशाच्या दाराशी धडका देत आहे.
तरी हिंदू तरुणांनी लाखांच्या संख्येने भूदल, वायुदल, नौदल, वायुसंरक्षक दल, नागरी संरक्षक दल यात प्रवेश करून तेथे दिले जाणारे शिक्षण घेऊन शस्त्रसज्ज व्हावे. या उपायानेच आपणाला युद्धकाळात होणाऱ्या सैनिकी अत्याचारापासून आणि अहिंदूंच्या गुंडगिरीपासून आपले संरक्षण करता येईल. तसेच आज मिळालेले शास्त्र शिक्षण, लढाऊ वृत्ती आणि कार्यक्षमता युद्धोत्तर राष्ट्रीय शक्तीलाही उपयोगी ठरेल.